नमस्कार, मी प्रियंका आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत की गर्भधारणा राहण्यासाठी काय करावे व लवकरात लवकर गर्भधारणा होऊन म्हणजे प्रेग्नन्सी ठेवून आपण चांगल्या आणि निरोगी बाळाला जन्म कसा द्यायचा आहे ते आपण आज बघणार आहोत. पहिलं तर आपण हॅपी राहिलं पाहिजे आणि हॅपी राहायचं तर काय होतं हॅपी राहिल्याने तर ॲड्रिनलिन हार्मोन जे ग्रंथी आपल्या शरीरात आहे तिचा स्राव हा वाढतो आणि त्याच्यामुळे सगळे जे हार्मोन आहेत ते मेंटेन राहतात आणि प्रेग्नन्सी ही चांगली राहू शकते. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की पिरियडच्या कितव्या दिवशी आपण संबंध ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रेग्नन्सी राहू शकते. तर पहिले पिरियडच्या पहिल्या दिवसापासून ते 14 ते 15 दिवशी ओव्ह्युलेशन हे होतं. जर पिरियड सायकल ही रेग्युलर असेल म्हणजे 28 ते 30 दिवसांची पिरियड सायकल असेल रेग्युलर तर ह्या गोष्टी होतात. जर इरेग्युलर असेल तर थोडंसं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं की थोडं मागे पुढे ओव्ह्युलेशन डे हा होऊ शकतो. कारण आपल्याला माहीत नसते की ओव्ह्युलेशन कधी होणार आहे आणि मग कधी आपण कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे. तर पहिली तर गोष्ट 14व्या किंवा 15 दिवसापासून कॉन्टॅक्ट ठेवला ना तर आपल्याला लवकर प्रेग्नन्सी राहू शकते. तसं तर जे अंडज स्त्रीबीज असतं ते 48 तासापर्यंत लाईव्ह राहतं. त्यानंतरनं जे स्पर्म असतात म्हणजे स्पर्म क्वालिटीवरती पण डिपेंड असतं पण ते 48 ते 72 तासापर्यंत आपल्या शरीरामध्ये आफ्टर इंटरकोर्स ते लाईव्ह राहू शकतात. त्यामुळे प्रेग्नन्सी ही त्या पुन्हा 48 तासामध्ये ओव्ह्युलेशन प्रक्रिया झाली जर ओव्हमची तर प्रेग्नन्सी राहू शकते. जर आपल्याला प्रेग्नन्सी लवकर ठेवायची आहे तर आपल्याला असं नाही की कोणत्या पोझिशनमध्ये कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे किंवा एकदा कॉन्टॅक्ट झाला आफ्टर इंटरकोर्स ते लगेच उठून बसायचं आहे किंवा लगेचच काही गोष्टी करायच्यात का तासंतास पडून राहायचं आहे असं काही आपण सांगत नाही. तर किती 10 ते 15 आपण मिनटं तसंच पडून राहिलं किंवा लगेच वॉशरूमला नाही गेलं तर या गोष्टी थोड्याशा व्हायला लवकर कन्सीव्ह व्हायला मदत होते. लोक विचारतात की आम्ही काय लुब्रिकंट यूज केलं तर कसं होईल म्हणजे त्याचा काही इफेक्ट होईल का प्रेग्नन्सी? हो. तर तुम्ही ज्यावेळी तुम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची आहे त्यावेळी तुम्ही काही लुब्रिकंट यूज नका करू. तुम्ही नंतरच्या वेळेस करू शकता. कारण ज्यावेळेस तुम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची आहे त्यावेळेस काय होतं की काही लुब्रिकंट जे ऑइल, जेल आपण काय जे वापरतो ना त्याच्यामुळे स्पर्मची क्वांटिटी किंवा क्वालिटी जी आहे ते कमी होते आणि क्वालिटी म्हणजे ते स्पर्म सिक होऊ शकतं म्हणजे व्यवस्थित गर्भधारणा ही नाही राहू शकत. त्यामुळे अशा गोष्टी कधी वापरायच्या नाहीत. ओव्ह्युलेशन डे कसा ओळखायचा? तर त्यावेळी थोडीशी खालच्या साईडला ओटीपोटात थोडंसं दुखल्यागत होतं नॉर्मल असं. त्यानंतरनं कधी कणकण आल्यासारखं थोडंसं फ्युरिश झाल्यासारखं वाटतं. तर समजायचं की हा आपला आता ओव्ह्युलेशन पिरियड सुरू आहे. तर आपण त्या दिवसामध्ये शरीर संबंध हे ठेवू शकतो आणि त्यानंतर आपण प्रेग्नन्सी कन्सीव्ह करू शकतो. तर आपण प्रेग्नन्सी चांगल्या ठेवण्यासाठी आपण स्वतःही हेल्दी असणं खूप गरजेचं आहे आणि जे आपला लाईफ पार्टनर आहे तो पण हेल्दी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कसं फक्त स्त्रीच हेल्दी असून उपयोग आहे का? नाही. तर स्पर्म काउंट जो आपण हे करतो, चेक करतो किंवा ज्याची क्वालिटी चेक करतो, तर ती पुरुष पण हेल्दी असणं खूप महत्त्वाचं आहे. तर पुढे जाऊन ती प्रेग्नन्सी हेल्दी आणि व्यवस्थित राहू शकते. नाहीतर मग काही ना काही खूप वेळा प्रॉब्लेमॅटिक क्रिटिकलमध्ये ती जाऊ शकते. तर ते दोन्ही साईडनं हेल्दी असणं खूप महत्त्वाचं आहे. आपला डाएट, आपला आहार हा खूप मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. कारण की कसं आहे की आताच्या ह्या धावत्या युगात म्हणजे इन्फर्टिलिटीचा रेट हा खूपच वाढत चाललेला आहे आणि पीसीओडीचा महिलांमध्ये शक्यतो. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा लवकर प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यासाठी, गर्भधारणा व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे. त्यानंतरनं जे जंक फूड आहे बाहेरचं ते पूर्णपणे टाळलं पाहिजे. नंतर कॉफी आणि चहा हे याचं प्रमाण म्हणजे थोड्याफार प्रमाणात हे कमीच केलं पाहिजे. त्यानंतरनं कोणी स्मोकिंग, अल्कोहोलिक असतात म्हणजे मेलमध्ये, पुरुषांमध्ये, तर ह्या गोष्टी सगळ्या कमी केल्या पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती खूप सारा परिणाम होतो आणि याच्यामुळेच आपल्याला ह्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. जे इन्फर्टिलिटीच्या ज्या केसेस आहेत यांना सामोरे जावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही असं सांगताय की हे गोष्टी आपल्या हेल्थवर खूप अफेक्टेड करतात आणि ज्या वेळी आपण इमोशनल होत राहू किंवा कधी-कधी ॲग्रेसिव्ह बिहेवियर म्हणजे म्हणतात राग येणं, कधी-कधी रडत राहणं, ह्या गोष्टी सगळ्या टाळायच्या म्हणजे बंद करायच्या. आपण व्यवस्थित हॅपी राहायचं आहे आणि सगळ्यांनी घरातल्यांनी त्या मातेला सपोर्ट करायचा आहे. तिच्याशी व्यवस्थित राहायचं आहे. तर पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिच्याबरोबर होऊ शकतात. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा.